Student, we have already learned how to calculate profit and loss. Now today we will see the example. For example, Hamid Bhai bought banana worth 2000 rupees and sold them all for 1890 rupees. Did he make a profit or a loss and how much was it? त्याला नफा झालेला आहे का तोटा हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्याने किती घेतलेत बघा बनाना. ही बॉट बनानाज फॉर ₹2000. मग आपण इथे कॉस्ट प्राईस लिहायची बघा. कॉस्ट प्राईस किती आहे 2000. सेलिंग प्राईस 1890. हिअर वी सी कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस, देअरफॉर हमीद भाई सफर्ड अ लॉस. काय झालेलं आहे तर कॉस्ट प्राईस काय आहे इथे जास्त आहे कशापेक्षा सेलिंग प्राईसपेक्षा. सो इथे काय झालेलं आहे त्याला लॉस. मग आपण इथे फॉर्म्युलामध्ये लिहायचं आहे ते लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. मग कॉस्ट प्राईस किती आहे 2000 मायनस 1890 काय आहे सेलिंग प्राईस. किती झालेलं आहे त्याला लॉस 110. सो हमीद भाई सफर अ लॉस ऑफ ₹110 इन दिस ट्रान्झॅक्शन. त्याला इथे 110 रुपये लॉस झालेला आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. हरभजन सिंग बॉट 500 kg ऑफ राईस फॉर 22,000 rupees and sold it all at the rate of ₹48 per kg. How much profit did he make? त्यांनी आता इथे विचारलेलंच आहे की त्याला प्रॉफिट किती झालेला आहे. त्याने 500 kg राईस कितीला घेतलेले आहेत 22,000ला आणि नंतर ते त्याने कसे विकलेले आहेत 48 रुपीजने. सो द कॉस्ट प्राईस ऑफ 500 kg राईस ₹22,000. 500 kg राईसची किंमत किती दिली त्याने 22,000. त्याने 22,000 रुपयाला 500 kg राईस विकत घेतलेले आहेत. सेलिंग प्राईस किती आहे. सेलिंग प्राईस ऑफ 500 kg ऑफ राईस इज 500 गुणिले 48. 500 गुणिले 48 केले किती आले बघा. त्यांची सेलिंग प्राईस किती आली 24,000. 48 रुपयेप्रमाणे 500 kgचे किती झाले 24,000. सो इथे सेलिंग प्राईस काय झालेली आहे जास्त झालेली आहे. सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस, देअरफॉर देअर इज अ प्रॉफिट. मग आपण फॉर्म्युलामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. मग आपण 24,000 मायनस 22,000 किती आलेलं आहे त्याला प्रॉफिट 2,000. सो in the transaction, Harbhajan Singh made a profit of ₹2,000. याचबरोबर आपण बघा एक प्रॉफिट आणि एक लॉसचं उदाहरण शाब्दिक उदाहरण आपण पाहिलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही सराव करायचा आहे आणि फॉर्म्युला पाठ करायचा आहे.